आज आपल्याकडे एक असा विषय आहे जो म्हणजे आपल्या बुद्धीला अक्षरशः पिळवटून टाकेल. एका धर्मशास्त्रीय मजकुरावर आधारित ही चर्चा आहे, पण त्याचा प्रश्न अगदी सरळ आहे. आणि तितकाच गुंतागुंतीचा. बरोबर. प्रश्न असा की जर निर्माता म्हणजे देव जो अमर्याद आहे, काळाच्या आणि जागेच्या पलीकडचा, तो जर स्वतः एक मर्यादित माणूस बनून या जगात आला, तर मग काय होतं? हो, तो एकाच वेळी मर्यादित माणूस आणि अमर्याद देव असा असू शकतो का? आणि हा प्रश्न खरं तर फक्त एका धर्मापुरता नाहीये. हे अस्तित्वाच्या स्वरूपाबद्दल आहे. आपल्याकडे जो लेख आहे तो याच विरोधाभासाच्या थेट मुळाशी जातो. अच्छा. तो दोन संभाव्य उत्तरं तपासतो आणि एका अशा निष्कर्षावर पोचतो जो आपल्या विचार करण्याच्या पद्धतीलाच आव्हान देतो. बरोबर. तर मग आज आपण हाच विरोधाभास उलगडून बघणार आहोत. चला, या वैचारिक प्रवासात जरा खोलवर जाऊया. तर सुरुवात अगदी मूलभूत कल्पनेपासून करूया. लेख सांगतो की निर्माता किंवा देव हा अमर्याद आहे. आता अमर्याद याचा नेमका अर्थ काय? म्हणजे तो आपल्यासारखा काळ आणि अवकाश यांच्या नियमांमध्ये बांधलेला नाही. तो भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सगळंच एकाच वेळी पाहू शकतो. तो प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी उपस्थित आहे. हे समजायला थोडं अवघड आहे. एक सोपी कल्पना वापरता येईल. समजा तुम्ही एक कादंबरी लिहिली आहे. ओके. तुम्ही त्या कादंबरीचे लेखक आहात. म्हणजे तुम्ही कादंबरीच्या बाहेर आहात. तुम्हाला पहिल्या पानावर काय आहे आणि शेवटच्या पानावर काय आहे हे एकाच वेळी माहीत आहे. बरोबर. पण कादंबरीतील पात्र ती मात्र कथानकात अडकलेली आहेत. त्यांना फक्त त्यांच्या वर्तमानाची जाणीव आहे. परफेक्ट उदाहरण आहे. म्हणजे आपण झालो त्या कादंबरीतील पात्र आणि देव तो लेखक. अगदी. त्यामुळे आपल्या मर्यादित दृष्टिकोनातून त्या लेखकाचं म्हणजे देवाचं अमर्याद स्वरूप समजणं जवळजवळ अशक्य आहे. अगदी बरोबर. आणि इथेच खरा पेचप्रसंग सुरू होतो. म्हणजे जेव्हा तो लेखक स्वतः पात्र बनायचं ठरवतो तेव्हा. बरोबर. जेव्हा हा अमर्याद निर्माता एक मर्यादित जीव बनतो तेव्हा त्याच्या अमर्याद स्वरूपाचं काय होतं? इथे ना एक धर्मशास्त्रीय संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे. कोणती? ख्रिस्ती धर्मशास्त्रानुसार देव एकच आहे, पण तो 3 व्यक्तींमध्ये अस्तित्वात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. यातला जो पुत्र आहे, ज्याला देवाचा दुसरा व्यक्ती म्हणतात, त्याच्या मानवी अवताराबद्दल ही चर्चा आहे. अच्छा. तर प्रश्न असा आहे की जेव्हा हा पुत्र जगात माणूस म्हणून आला तेव्हा तो लेखक राहिला की फक्त पात्र बनला? आणि याच प्रश्नावर 2 वेगवेगळी मतं आहेत असं हा लेख सांगतो. तर मग पहिला विचारप्रवाह काय आहे? पहिला विचारप्रवाह, जो थोडा धक्कादायक आहे, तो असा मानतो की जेव्हा देव माणूस बनला तेव्हा त्याने आपले सुपरपॉवर जणू काही बाजूला ठेवल्या होत्या. काय म्हणता? हो, तो पूर्णपणे माणूस बनला होता. त्या काळात त्याचं अमर्याद स्वरूप आणि विश्वाला टिकवून ठेवण्याची त्याची शक्ती तात्पुरती स्थगित झाली होती. थांबा. हे खूपच मोठं विधान आहे. म्हणजे देव आपलं देवत्व सोडून देतो असं काहीसं? देवत्व नाही, पण त्याची अमर्याद कार्यक्षमता. यामागे एक तर्क आहे. काय आधार आहे या विचाराचा? या दृष्टिकोनाचा मुख्य आधार इमॅन्युएल या नावाच्या अर्थावर आहे. इमॅन्युएल म्हणजे देव आपल्यासोबत आहे. अगदी बरोबर. या मतानुसार हे नाव सूचित करतं की काहीतरी नवीन घडलं आहे, जे आधी नव्हतं. जर देव माणूस बनण्यापूर्वीच आपल्यासोबत म्हणजे निर्मितीसोबत त्याच अर्थाने असता तर त्याला हे विशेष नाव देण्याची गरजच पडली नसती. बरोबर, कारण तो आधीपासूनच सोबत होता. मग त्यात विशेष काय? तोच मुद्दा. ह्या तर्काप्रमाणे देव माणूस बनून आल्यानंतरच खऱ्या अर्थाने निर्मितीच्या सोबत आला आणि हे करण्यासाठी त्याने स्वतःला मर्यादित केलं. आपलं अमर्याद स्वरूप बाजूला ठेवलं? हो, एका अर्थीत त्याने स्वतःला रिकामं केलं. त्यामुळे तो जीव म्हणून जगात असताना तो अमर्याद स्वरूपात विश्वाला व्यापून नव्हता, असा हा दृष्टिकोन मानतो. पण याचे परिणाम खूप मोठे असतील ना? म्हणजे जर देवाने विश्वाला सांभाळणं तात्पुरतं थांबवलं असेल तर मग त्या 33 वर्षांत विश्व कसं चालत होतं? हाच तर प्रश्न आहे. गुरुत्वाकर्षणाचे नियम कोणी सांभाळले? सूर्यमालेचं काय झालं? म्हणजे देवाने इतका मोठा धोका पत्करला की संपूर्ण निर्मितीच धोक्यात आली असती. आणि हाच या पहिल्या विचारप्रवाहावरचा सर्वात मोठा आक्षेप आहे. लेखानुसार ही कल्पनाच देवाच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध आहे. जर देव विश्वाचा आधार असेल तर तो क्षणभरही तो आधार काढून घेऊ शकत नाही. असं करणं म्हणजे अस्तित्वालाच नाकारण्यासारखं आहे. बरोबर. त्यामुळे हा पहिला दृष्टिकोन अनेक गंभीर प्रश्न उभे करतो ज्यांची उत्तरं मिळत नाहीत. म्हणजे पहिलं मत असं की देवाने स्वतःला अक्षरशः स्विच ऑफ केलं, ही कल्पनाच पचायला जड आहे. आणि तार्किकदृष्ट्याही टिकत नाही.
पण तुम्ही म्हणालात की लेख ह्याच्या विरुद्ध निष्कर्ष काढतो, मग तो दुसरा दृष्टिकोन काय आहे? आता आपण लेखाच्या मुख्य मुद्द्याकडे येऊया. दुसरा विचार प्रवाह पहिल्याच्या अगदी विरुद्ध आहे. ओके. तो म्हणतो की देव माणूस बनलेला असतानाही तो एकाच वेळी अमर्याद राहतो. दोन्ही? हो, तो एकाच वेळी अमर्याद राहतो आणि संपूर्ण विश्वाला, काळाला आणि अवकाशाला व्यापून राहतो आणि टिकवून ठेवतो. तो एकाच वेळी दोन्ही होता. म्हणजे देव एकाच वेळी मल्टीटास्किंगच्या परमोच्च शिखरावर होता. तसेच काहीसं. एका बाजूला तो नाझरतमध्ये सुतारकाम शिकत होता आणि दुसऱ्या बाजूला अँड्रोमेडा आकाशगंगेला तिच्या कक्षेत फिरवत होता. अगदी मानवी बुद्धीला हे समजणं तर अशक्यच आहे. हे तर्काच्या पलीकडचं वाटतंय. बरोबर. आणि लेख हे मान्य करतो की हे आपल्या तर्काच्या पलीकडचं आहे, पण तो या मताच्या समर्थनार्थ एक अतिशय ठोस पुरावा देतो. काय आहे तो पुरावा? यामागचा तर्क असा आहे की संपूर्ण निर्मिती, हे संपूर्ण विश्व देवाच्या शब्दाने किंवा जीवनशक्तीने टिकून आहे. ओके, हा एक मूलभूत सिद्धांत आहे. हो, जर देवाने क्षणभरी विश्वाला टिकवणं थांबवलं तर ते नष्ट होईल. ते अस्तित्वातच राहणार नाही. आता विचार करा, जेव्हा देव येशूच्या रूपात या जगात एक मर्यादित जीव म्हणून होता, तेव्हाही जग, तारे, आकाशगंगा हे सगळं अस्तित्वात होतंच. हो, काहीच नष्ट झालं नाही. सगळं काही सुरळीत चालू होतं. याचाच एकच अर्थ निघतो की तो जीव म्हणून वावरत असतानाही त्याची अमर्याद शक्ती विश्वाला टिकून ठेवत होतीच. अगदी बरोबर. तो एकाच वेळी मर्यादित शरीरातही होता आणि अमर्यादपणे संपूर्ण विश्वाला सांभाळतही होता. पण एक मिनिट थांबा. जर देव अमर्याद स्वरूपात विश्वाला सांभाळत होताच आणि म्हणून तो आपल्यासोबत होताच, तर मग येशूच्या जीवनातील मानवी मर्यादांना काय अर्थ उरतो? महत्वाचा प्रश्न आहे. त्याचं थकणं, त्याला भूक लागणं, दुःख होणं, हे सगळं मग एक नाटक होतं का? लेख यावर काही बोलतो का? हो, लेख स्पष्ट करतो की ते नाटक नव्हतं. त्याच्या मानवी मर्यादा, त्याचं दुःख, त्याचा मृत्यू हे सगळं 100% खरं होतं. म्हणजे तो पूर्णपणे माणूस होता. आणि त्याच वेळी तो पूर्णपणे देव होता. हे कसं शक्य आहे याचं उत्तर आपल्याकडे नाही. हाच तो दैवी विरोधाभास आहे. अच्छा. लेख म्हणतो की आपण हे समजू शकत नाही की तो हे कसं करतो, पण आपण हे पाहू शकतो की त्याने ते केलं. ठीक आहे. समजा एक क्षणभर आपण हे मान्य केलं की तो एकाच वेळी मर्यादित आणि अमर्याद होता. पण मग आपण पुन्हा मूळ प्रश्नावर येतो. इमॅन्युएल. हो, जर तो आधीपासूनच विश्वाला व्यापून होता आणि आपल्या सोबत होता, तर मग इमॅन्युएल, देव आपल्या सोबत आहे, या नावाचा विशेष अर्थ काय? आणि इथेच या लेखाचा सर्वात मोठा आणि म्हणायला हरकत नाही धक्कादायक निष्कर्ष समोर येतो. काय आहे तो? इमॅन्युएल याचा अर्थ असा नाही की देव पहिल्यांदाच आपल्यासोबत आला. मग काय? या मजकुरानुसार देव तर नेहमीच निर्मितीसोबत असतो, कारण निर्मिती त्याच्याशिवाय एका क्षणासाठीही अस्तित्वात राहू शकत नाही. मग काय अर्थ आहे त्या नावाचा? जर तो आधीच होता तर नव्याने सोबत येण्याचा काय मुद्दा आहे? हा बदल देवामध्ये नाही तर आपल्या आकलनामध्ये झाला. देव माणूस बनून आल्यामुळे आपल्याला म्हणजे मर्यादित जीवांना जाणीव झाली की तो आपल्यासोबत आहे. अच्छा. त्याची उपस्थिती अगम्य, अदृश्य आणि अमर्याद होती. जशा या खोलीत आता रेडिओ लहरी आहेत, हो. पण रेडिओ लावल्याशिवाय आपल्याला त्या कळत नाहीत. वाह. थांबा, म्हणजे हा सगळा खेळ देवाच्या बदलण्याबद्दल नाहीच, तर आपला दृष्टिकोन बदलण्याबद्दल आहे. अगदी. आपण चष्मा लावल्यावर जग जसं स्पष्ट दिसू लागतं तसं काहीसं. जग बदलत नाही, आपली दृष्टी बदलते. अगदी बरोबर. हाच या मजकुराचा सर्वात मोठा आणि सुंदर निष्कर्ष आहे. देव बदलला नाही, आपल्याला त्याला पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळाली. म्हणजे इमॅन्युएल हे देवाचं नवं रूप नाही, तर मानवाला मिळालेलं एक नवं ज्ञान आहे. एक नवी जाणीव आहे. त्याची अगम्य उपस्थिती जेव्हा मानवी रूप घेते तेव्हा ती आपल्याला ओळखता येते, अनुभवता येते, पाहता येते. त्याने स्वतःला आपल्यासारख्या मर्यादित स्वरूपात प्रकट केलं, जेणेकरून आपल्याला त्याची सोबत कळेल. म्हणजे त्याची उपस्थिती ही वस्तुस्थिती होती, पण इमॅन्युएल हे त्या वस्तुस्थितीचं मानवाला झालेलं प्रकटीकरण होतं. बरोबर. हे ऐकायला खूप काव्यात्मक वाटतं, पण हे थोडं सोयीस्कर नाही का? म्हणजे एका तार्किक विरोधाभासाला दैवी रहस्य म्हणून बाजूला सारण्यासारखं वाटतंय. लेख ह्या संभाव्य टीकेलाही संबोधित करतो. तो म्हणतो की हे सोयीस्कर उत्तर नाही, तर आपल्या मर्यादेची प्रामाणिक कबुली आहे. आपण आपल्या बुद्धीने विश्वाच्या प्रत्येक रहस्याचा उलगडा करू शकतो, हा मानवी अहंकार आहे. बरोबर.
हा मजकूर पुन्हा पुन्हा हेच सांगतो की देव हे एकाच वेळी कसं करतो, म्हणजे मर्यादित आणि अमर्याद कसा असतो, हे मानवी बुद्धीच्या पलीकडचं आहे. आपण फक्त परिणाम पाहू शकतो, प्रक्रिया नाही. तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय आहे? ठीक आहे, आपण हे रहस्य समजू शकत नाही, पण या माहितीचा माझ्या तुमच्यासारख्या सामान्य माणसासाठी काय अर्थ आहे? निष्कर्ष हा आहे की देव माणूस बनला असला तरी तो आपल्या शब्दाने आणि शक्तीने आजही या विश्वाला टिकून ठेवत आहे. तोच सर्व निर्मितीचा आधार आणि जीवन आहे. तो नसता तर निर्मितीच नसती. बरोबर. पण मजकुराचा शेवटचा भाग या तात्विक चर्चेला एका भावनिक आणि वैयक्तिक पातळीवर आणतो. अच्छा, तो या काय आणि कसं या प्रश्नावर लक्ष केंद्रित करतो. ते कसं? मजकूर असं सांगतो की आपण देवाला किती ओळखतो किंवा नाही, त्याच्या अमर्याद स्वरूपाचे रहस्य आपल्याला कळते की नाही, यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे? काय? तर ज्या देवाने आपल्यासाठी स्वतःला इतकं मर्यादित केलं, मानवी दुःख सोसलं आणि आपल्यावरील शाप स्वतःवर घेतला, त्या देवावर प्रेम करणं आणि त्याची उपासना करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे तो हे कसं करतो यावर अडकून राहण्यापेक्षा त्याने हे का केलं यावर लक्ष केंद्रित करायला हवं. अगदी अचूक. लेखाच्या मते ती कृतीच त्याच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आहे. तो अमर्याद असूनही मर्यादित झाला, हेच आश्चर्य आहे. ज्ञानापेक्षा भक्ती आणि प्रेम जास्त महत्वाचं आहे. हो, असा हा मजकूर सुचवतो. या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा या रहस्यासमोर नतमस्तक होण्यातच खरी समज आहे. आणि त्या प्रेमाला प्रतिसाद देणं हेच मानवी जीवनाचं सार आहे, असा हा मजकूर सांगतो. आजची ही चर्चा खरंच मनाला आणि बुद्धीला चालना देणारी होती. एकाच वेळी मर्यादित आणि अमर्याद असण्याची कल्पनाच अविश्वसनीय आहे. आहेच. ती स्वीकारायलाही कठीण आहे, पण त्यातील सौंदर्य नाकारता येत नाही. हो, आणि हे आपल्याला आपल्या आकलनाच्या मर्यादांची सतत जाणीव करून देतं. बरोबर. आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वाचा निर्माताच जर आपल्या तर्काच्या आणि बुद्धीच्या पलीकडचा असेल, तर जगात अशा अनेक गोष्टी असू शकतात ज्या आपल्याला कधीच पूर्णपणे समजणार नाहीत. आणि हे मान्य करण्यात एक प्रकारची नम्रता आहे. अगदी. जाता जाता एक विचार सोडून जाते. जर आपलं अस्तित्व आणि विचार करण्याची क्षमतासुद्धा अशा शक्तीवर अवलंबून असेल जी आपल्या समजुतीच्या पलीकडची आहे, तर या जाणीवेमुळे आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे आणि आपल्या मर्यादांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो.